श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत 700 श्लोकी क्रमशः. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हे कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले, त्या समय मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे वट अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे कोणी सत्वर, यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी एशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हात वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती अस्त्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारी पडलेसे, आपल्या अंगावरील चिक एकाएकी चढले असंख्यात, महाविषारी त्यांतून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांग ती समजत, म्हणती यात काय अर्थ, ऐसे हे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुस्तक मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतरी तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ता भय मानितोसी, मग ब्रह्मपदांसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानं याची, बुवां प्रति पटली खून, धरले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा पुरुषोत्त भाविक भक्त सप्तमोध्याय गूढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण मस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखदामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखो भोग कैसा त्यास, निद्रा नयाची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी,
तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पाव्या समर्थचरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना दुर्नी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी यतिपय. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागूनच ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदिला फकीरासी. आणि शेखनूर दर्ग्यावरी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंब पत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंमत. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यावरी रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया नगरात स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमनते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परसोत भाविक भक्त. 9मोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. धन्यवाद.